श्री स्वामी समर्थ. दिवाळीला लक्ष्मीपूजनाचं विशेष असं विधान आहे. या दिवशी आपण संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शुभमुहूर्तावरती देवी लक्ष्मी, विघ्नहर्ता भगवान गणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा करत असतो. पुराणकथांच्या आधारानुसार आश्विन वद्य अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री महालक्ष्मी स्वयं भूलोकामध्ये येते आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये विचारणा करत असते. या काळामध्ये जे घर स्वच्छ आणि प्रकाशवान असतं तिथं देवी अंशरूपामध्ये थांबते आणि या कारणामुळंच दिवाळीच्या निमित्तानं आपण साफसफाई करून आपलं घर स्वच्छ करत असतो. विधीपूर्वक आपल्या घरामध्ये पूजा करत असतो. त्यामुळं आपल्या घरावरती देवी महालक्ष्मीची विशेष कृपा होत असते आणि यासोबतच आपण संपत्तीचे संवाहक श्री कुबेर यांची देखील पूजा करत असतो. देवी लक्ष्मीला धन, समृद्धी, सौभाग्य आणि कल्याणाची अधिष्ठात्री असं म्हटलं जातं. धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रानुसार जर काही विशेष वस्तू आपल्या घरामध्ये जर आपण ठेवल्या आणि त्यांची जर नियमित पूजा केली गेली तर देवी लक्ष्मी फक्त प्रसन्नच होत नाही तर घरामध्ये संपत्ती, सुख आणि शांती देखील राहते. मग अशा कोणत्या 7 गोष्टी आहेत किंवा कोणत्या 7 वस्तू आहेत ज्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट होईल. चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मैत्रिणींनो, यामधील सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र. कारण श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं प्रत्यक्ष रूप मानलं जातं. त्यामुळं तुमच्या घराच्या ईशान्येला तुम्हाला देवघरामध्ये हे श्रीयंत्र ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही हे श्रीयंत्र स्थापित कराल त्यावेळी त्याच्याखाली लाल रंगाचं कापड असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे ही श्रीयंत्र जे तुम्हाला यंदाच्या लक्ष्मीपूजनाला तुमच्या पूजास्थळावरती असणं गरजेचं असणार आहे. कारण जितकी जास्त या श्रीयंत्राची पूजा होईल, त्याला तुम्ही दिवा, फुले अर्पण कराल तितक्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहत असतो. त्यामुळं तुमच्याकडे नसेल तर यंदाच्या लक्ष्मीपूजना अगोदर हे श्रीयंत्र नक्की तुमच्या घरामध्ये आणा. आता यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमलगट्ट्याची माळ. कमळ हे देवी लक्ष्मीचं आवडतं फूल आहे आणि ते कमळाच्या बियांनी माळ घालून मंत्रांचा जप जर केला तर त्याचा विशेष फायदा होत असतो. त्यामुळं पूजास्थळी किंवा तिजोरीमध्ये तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ जर तुम्ही ठेवली तर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि तुम्हाला सौभाग्य देखील प्राप्त होत असतं. त्यामुळे अशी कमळगट्ट्याची माळ देखील तुम्हाला यंदाच्या लक्ष्मीपूजनाला आणणं उचित ठरेल. यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पांढऱ्या कवड्या. धार्मिक श्रद्धेनुसार पांढरी कवडी हा समुद्रमंथनामधून मिळणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे आणि तो देवी लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो. लाल कापडामध्ये गुंडाळून पूजास्थळी किंवा संपत्तीमध्ये ठेवल्यानं संपत्तीचा मार्ग मोकळा होत असतो आणि गरिबी दूर होत असते. त्यामुळे ही अशी पांढरी कवडी तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. यंदाच्या लक्ष्मीपूजनाला तुम्हाला अशी पांढरी कवडी मिळाली तर ती अवश्य आणा. यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कासव. दीर्घायुष्य, स्थिरता आणि समृद्धीचं प्रतीक असलेलं हे कासव तुम्ही विशेषतः क्रिस्टल कासव वास्तुसुधारणा आणि आर्थिक समृद्धीसाठी शुभ मानलं जातं. ते पाण्यानं भरलेल्या काचेच्या पात्रामध्ये उत्तरेकडे तोंड करून ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रसारित होण्यास मदत होत असते. त्यामुळे असं कासव देखील तुमच्या घरामध्ये तुम्ही जर आणू शकलात तर अतिशय उत्तम. आता यानंतरची पुढची महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे बासरी. बासरी ही प्रेम, सौंदर्य आणि शांतीचं प्रतीक मानली जाते आणि याचा संबंध भगवान श्रीकृष्णांशी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. भगवान श्रीकृष्णांचं अतिप्रिय साधन म्हणजे ही बासरी आणि ती शुभ मानली जाते आणि यासोबतच देवी लक्ष्मीला देखील ती अतिशय प्रिय आहे. घरात बासरीची जोडी ठेवल्यानं शांती, आनंद आणि देवी लक्ष्मीची उपस्थिती ही सुनिश्चित होते. त्यामुळे तुमच्या बाजारामधून जर तुम्हाला अशी बासरी मिळाली तर ती अवश्य तुमच्या घरामध्ये आणा. यासोबतच देवी लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे श्रीफळ किंवा नारळ ठेवणं. नारळ हा पवित्र मानला जातो आणि तो लक्ष्मीपूजेमध्ये आवश्यक असतो.
आपण जेव्हा कलश स्थापना करत असतो त्यावेळेस असा नारळ आपण त्या कलशामध्ये ठेवतच असतो. मात्र यावेळी पाण्याने भरलेला नारळ आपल्याला कलशामध्ये ठेवायचा असतो, हे मात्र ध्यानात घ्या. धर्म आणि वास्तू दोन्हीमध्ये शंखांचं खूप महत्त्व आहे. देवी लक्ष्मी स्वतः समुद्रामधून प्रकट झाली आणि समुद्रमंथनातून शंख देखील प्राप्त झाला. त्यामुळं तो देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय बनला. पूजेदरम्यान शंखाचं पाणी शिंपडल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि घरामध्ये पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा येत असते. उजवीकडे फिरणारा शंख लक्ष्मीपूजेसाठी विशेषतः शुभ मानला जातो. त्यामुळे असा शंख जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो देखील लक्ष्मीपूजनासाठी अवश्य आणा. दिलेल्या 7ही वस्तू तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजास्थानी किंवा तुमच्या पूजेमध्ये समावेश असायला हवा. तर दिलेल्या या 7 वस्तू तुमच्या देवघरामध्ये नक्की आणा आणि तुमचं लक्ष्मीपूजन हे उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरे करा. मैत्रिणींनो, दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.